मी म्हणाल हे जाणून जाणून होय हे माहीत आहे, सगळ्या गावाला माहीत आहे. आपलं इंधन नेलं, जाणून नेलं आपलं इंधन. तुला मी सांगतो हे जाणून हटकोरपणा केला आपल्या इंधनावर. हे पत्ता तो काढतो मी कोण नेलं काय नेलं तर. बापरे बापरे, अर्धी गंजी दिला बसून आपली पुरी अर्धी इंधनाची गंजी बसली. माय बाई, एवढं मोठं इंधन केलं बापा मेहनत न, काटे रोयले हातात. इंधनाची गंजी पाय पुरी खाली झाली ना आपली. आता काय बोलायला लावते हे, आता काय बोलू, बोलायलाच नाही शब्द ठेवले. आता काय शिवायनी देता येत माहीत पडते. थांब ना आहे ना हे काम कोणाचा 50% आलं माझ्या ध्यानात. तिच्यात कोण असं तरबेज ते पोट्टे माहीत आहे मला. काढतो मी त्याचा तपास लावतो बरोबर. थांब आता तपास लावाच लागेल. तुम्ही नाही का त्या पार्टीत चालले सरपंच साहेबाच्या वाडीत? काल गोष्टी झाल्या ना, जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणते ना, चालले नाही का तिकडे? हा समजलं पण मला त्याने म्हटलंच नाही. मी घाले जाणून लायचाट्यासारखा तो त्याच्या. मग थांब ना पाहतो ना कशा पार्ट्या असते काय असते जाणून एकलकोट्यासारखं पाडवायला ते मला. आपण कोणतं नुकसान करायला गावगाड्यात फक्त हेच पाहिजे का? काही बात चाललं सारख्या बोटा यांना तूप नाही हे कोण करायला लागते तर तेवढंच करतो मी. ते जास्तीचे काटे काढवायला माये समजून राहिलं. त्याच्यामध्ये गाव सोडून गेला पाहिजे वाशिवलाल. मी काय जातो गाव सोडून. थांब ना त्याच्या बाजूनं मै पार्टीचा दुसरा प्रोग्राम ठेवून ना मी उद्या ना घरी घेऊन येईन मी अर्धा किलो. तुला आवडते मला आवडते, दोघं जण घरी जमकू आपण जाऊ दे करू देईल पार्टी. जाऊ द्या, काही पार्टी गिटीत जाऊ नका. काय दरवर्षी पार्टी करायला लागते काय? पार्टीत जाणं म्हणजे 500 रुपये देणं, त्याच्यापेक्षा 200-250 रुपयाचं आणलं मटण आणि जेवलं दोघं जण मस्त झकास भाजी करा चांगली तर्रीची, घरीच करून टाका. चला तिकडे त्या कोंबड्या काढा लागेल ना. कोंबड्या काढा मग कोंबड्या पहिल्या तर सापडत नाही मग त्या संध्याकाळपर्यंत. एक तर कोंडून ठेवले बमरून राहिले ते खुराड्यात ते माईकचे काव अरे संगे ते सोडा लागते ते. त्याच्यानं घरचे कोंबड्याने सोडल्या म्हटलं मी. ते कोंबड्या काढा लागते पहिले. काय त्याचा बंदोबस्त करा आणि चला लवकर. मस्त बसले गुन्नू करत. लहान हुरूक आहे रे बाबा तुम्हाला. 4 दिवसापासून त्या कोंबड्या आणून ठेवल्या, कोंडून ठेवल्या आणि आम्हाला इकडे पोळल्या भाकरी खायला लावून राहिले नाही. नमस्कार मंडळी, नमस्कार. कालचा व्हिडिओ चांगला झाला ना. तर आजचा व्हिडिओ आम्हाला अशाच कमेंट करून लाईक करून सांगा बा. जसं लाईक तसा आमचा वेळ ठरून राहिला. आम्ही आता 2चा वेळ झाला समजा. आता 2च्या वेळेस दुपारी 2च्या वेळेस जास्त लाईक भेटून राहिले, कमेंट येऊन राहिले. म्हणजे आता 2चा वेळ जसं आमचा 2च्या वेळेचं वजन वाढलं समजा. आता 7चं ठरलं होतं. 7चं समजा आम्हाला बरं होऊन राहिलं होतं. ठीक आहे, आता 2 वाजताचे व्हिडिओ येत जाईन आपले रोज दुपारी. आपल्या चॅनलचं नाव लक्षात असू द्या, जय महाराष्ट्र माझा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब चालूच आहे, भरपूर सबस्क्राईब राहिले. इकडे तिकडे शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ कालच्यापेक्षा थोडं म्हणजे सरसमध्ये आजची पार्टी आहे ना. आता पार्टीचं माहिती तुम्हाला कसं रंगतात. आमची पार्टी जरा पुऱ्या मसाल्यासहित भरून ठेवतो आम्ही. तर पहा आता शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ. आता हे आहे, आता याची चर्चा आहे का? चला आता एक दिसतेच पुढं. अरे बापरे, मस्त बसले ना तुम्ही बापा. चल ना बापा. किती वाजता आहे? संध्याकाळी जेव घालता काय? जेवता का म्हटलं संध्याकाळी? किती टाइम झाला तुम्ही मस्त निचन बसले चंद्रभाऊ? आहे का नाही बाबा पार्टी? हे आले बाबा बेवड्या आव्हानाचे. सर्व घरात वासच वास येऊन राहिला आल्याबरोबर. कायची पार्टी होय तर. अरे हो आला काय झुंबर? पाणी बाई आहे नाही. बरं मी वाटत पोराला होतो. आता हे दोघं घडीत होते आपल्या इथं. बरं झालं काय? शांता दे बरं भाकरी बांधून दे बरं लवकर. लवकर भाकरी बांधून दे चांगल्याच जाड्या जोड्या. आणि तू एक काम कर मग झुंबर, तू आता इथं चालला जगांच्या घरी जाय. त्या कोंबड्या काढून घे आणि त्याच्यावर त्याचा रग्गा मारून सफा करून रेडी करून ठेवून द्या. बस बाकीच्या पैकडचं पाहतो मग मी. एवढं तुम्हाला काम आहे आता. चला मग. आता सांगून द्या आता भाकरी किती पाहिजे तर. मग दुपारच्या वागती मी देणार नाही बाबू. तुम्ही दुपारी मग पाठवता भाकरी करून पडल्या म्हणजे. आता सांगा मध्ये 5 पाहिजे, 10 पाहिजे का 20 पाहिजे तर. या झुंबराच्या घरी पाठवा नाही तर. माझ्या घर तिला भाकरी नाही ना. तिला भाकरी नाही. तिच्या मायने शिकवल्याच नाही म्हणते ना भाकरी. ते पोया असतं पूर्ण कसे करते म्हणून काल जमलं असतं. तुम्हाला मस्त संध्याकाळची भाकरी मस्त करणार. म्हणून भाकरी राहते. सर्व नोकरी आहे ते. सरेलीच येते भाकरी. जीवार आहेत तिच्या करणं. इथं मी बरी आहे शांताबाईला म्हटलं का देते शांताबाई करून. सरे भाऊ सरे संख्या लवकर चल बरं. इथं लय याची चर्चा वाढून राहिली. चर्चेने अजून फालतूचा पर्चा खुलून देणे कांदा. बाद फालतू याची झमकून देणे बसा लागून राहील. कोंबड्या अजून बंबून राहिले. चला जमरवा चल ना. झाले काय झाकटीवर लावून येता बसता आपले निरा. झालं नाही का 2 पोळी खाता मार पार्टी आहे बंबळ बसता. चला लवकर. मग शांताराम बघा तुम्ही बाकी लाईन लावा आम्ही चाललो मग. हा अरे जमल ते कटाईले पैसे लागणार ना तिकडे नाही? बोलून घे ना. मी घरीच करतो ते कटाई. त्याची काही काळजी नका करून पैसे घेऊन ते आपल्या कामात येते. अरे मी घालवलं ते कटाई करून आणायला लागणार मग नाही. ते स्वतः नाही मग त्याला पैसे लागणार आपल्या किती 6 आहे ना. 150 रुपये देऊन द्या ना. 150 रुपये नाही तसे 180 घेऊन 30 रुपये घेते ना. 150 रुपये देऊन मी झाले 150 रुपये देऊन द्या. अरे ह्या काय जमबर तुला जमते रे बा कोंबड्याची कटाई करायला तू. बरं ठीक आहे 150 रुपये तर तुले काय तू का फुकटात करशील का तू? बरं हे 150 रुपये देऊन दे तुला मी. 200 आहे 50 वापस देऊन देता. ठीक आहे मग घेऊन ये करून. माय बाबाला जमलं असतं हो. पण माय बाबा म्हणून काय त्यात हिकाले आणल्या बे म्हणा. मग इथं का दुकान मानवायला का म्हणा. चिल्लर कोणाला का म्हणा. 1.5 बा जाऊ द्या घेऊन द्या. झंबर मामा कापते तो. चला मग तरी सांगा चला.
संसार जसा नारा नारा. राहू दे ना काय ले बम नाही पडत काय ले तर करून राहिले त्याच्यात. म्हण ना मग तुले येते ना बॉम्ब पड म्हण बरं म्हणून दाखव बरं काय आहे कसं आहे तर. थांबा म्हणून दाखवतो हा कसा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. मोठं गाणं म्हणून राहिली बाबा सुनंदा. मग काय करू आता स्वयंपाकने घरी मस्त झाला निचन बसा मस्त गाणे म्हणा. तुला झाला मसा. आता हे कायले इथं तोंड मारणं आता इथं होते बाई यायच्या कलोय खाना चालू लवकर आता इथून जागा मोकळी करा. जखमीवर मीठच सोयनं झालं ना आता येईन त्या शिवल्याला काही बोलावलं नाही आणि हे म्हणते तुले असं आता होतेच यायची चर्चा चालू इथून. आता लवकर 9-2-11 होऊन जा पतली गली पकडा आता. चला दुकानाच्या इकडे सरपंच साहेबाच्या काय संत इले राहिले सांगायचं पोट्टेले पाठवा लागून मग भाकरी माकरी आणाले. मला काय आराम आहे बाई मला काय स्वयंपाक नाही का. काऊन त्याचा बुवा नाही का या पार्टी आहे हे सरपंच वाडीत पार्टी नाही की ते मटणाची काय कर करायला ते त्याचा बुवा नाही का मला त्याच्या. माईच्या बुवाचा वास येते ना गावातल्या लोकांना जेव्हा काम पडते ऑटोचं तेव्हा बरोबर दिसते. मग माईचा बुवा अर्ध्या रात्रीच येते बोलावाले मग कोणी आहे ना तो काढेल तोंडाचा काय बलावीन त्याले चुका. हा का मासा सांगितलंच नाही मग त्याच्या बुवाले नाही काय माहित आता माणसाचे मग काम माणसाले माहित आपल्याला काय माहित. मसाला कोणता घेतो मग शांताराम. ह्या भाजी गरम मसाला घेऊ का कोणता खडा मसाला. हो गरम मसाला घ्या. बिर्याणी ना आपली चिकन बिर्याणीसाठी मग आपल्याला बिर्याणी मसाला तेलाचे 3 पाउच समजा नाही का. हा बाकीचं तर माहिती आहे तुम्हाला काय आहे तर. अरे गणेश तू अंदर तर दे ना एवढा सामान काढून. दे सामान काढून देन मग निघ तू येऊ नको. मी काय झालो मी अंदर बसलो का तुम्हाला माहित आहे. मग हे सौदा आपला काढलं होते दुसरा गिरायका काढला मी नाही बसला. मी पार्टी राहते तिकडे मी पार्टी चाललो. चला शांताराम मी जोराला जोरा चला मी तुमच्या एका तेलाच्या थैला गेल्या काढून देतो मी. फक्त आपला सामान काढून देतो मी बाकीचं कोणते गिरायकाला मी काढून देतो तुम्हाला आता सांगून देतो. काय राजा बरं झालं ओळखीचे लोक आहे नाही पेरशकवर काही म्हणत का काय घ्या कोणताच गडी ठेवला बावा गण्यानी राज 2 हात पुढंच आहे. बरं बा ठीक आहे ना एवढं तर काढून दे. मी कुठं थांबून राहिलो मी दुकान बंद करून मला नाही यायला लागत का तिकडे आपल्या. बरं शांताराम पुढं कोणाला पाठवलं त्या बंडी घेऊन कोणाला पाठवलं म्हटलं. 4 जणांनी पाठवला मी. झापूर गेला मारुती गेला लाऱ्या त्याच्या त्या सबंध तळो गिळो सगळे बिलकुल पाण्यागिण्याची व्यवस्था येते सगळं ओके करून ठेवायला सांगितलं. आणि आता हे आता गण्याला घेऊन जातो ना मी. तुम्ही या मग मागू नाही का तुमच्या मतात. अरे झाली नाही का तयारी शांताराम. काय म्हटलं जायची सोय काय आहे बाकीचं पुढचं काय प्रोग्राम आहे. आता बस मी चाललो आता पुढं तर पाठवले आपली बाकी 4 जण गेले. आता मी चाललो गणेशला मी चाललो बाकी मंडळी या मग तुम्ही मागून आम्ही तिकडे तयारी करून ठेवतो. बाकीचं पण झुमऱ्याला त्या पाहुण्यावाले पाठवला जरासं तो कटाई करून आणते तो कोंबड्याची आणि बाकीचं मटण फटण तिकडे रेडी आहे सगळं. अरे मग देवदासले मीच घेऊन येतो ना. देवदास चल मग माझ्या गाडीवर नाहीतरी माझी गाडी सिंगलच आहे. आपण 2 जण जाऊ हे येईल जाऊ दे पुढं. वा मी काय आता बस आलोच मी चिकून माझ्या घरी तिकडे को बाजार झालता चालू. ते शिवल्याची बायको आली ते टाकून आली तेल माझ्या घरचे ज्याच्यात. मग त्याची मिळालं चला लवकर जागा मोकळी करा इथून 9-2-11 होऊन चला. मग आता झाली मै तयारी बस तुमच्या संग मी आहे. अरे झालं काय शांताराम हो चला झालं आमचं झालं बिलकुल सपा बिलकुल ओके बिलकुल. आमचे पार्सल अरे ते पार्सल घेऊन घ्यायला करणार दादा. अरे बा झालं काय बरं मग ठीक आहे ना मग निघा मग तुम्ही आता कधी आता बंडी गेली बंडी जाणं झालं 7 बंडी गेली रे आपला झुंबर. गेली काय बंडी. अरे गट्टी पैदल झालता का बाबा तिकून यायच्या मागची का तलाच यायचं का माणूस. मी काय ट्रॅक्टर मुंडकट घेऊन जातो मग सरपंच साहेब मुंडकट घेऊन जातो का टाली घेऊन जाऊ म्हटलं. टाली साईड नाही बट काही आणा घेणं लागेल का तिकून. अरे ट्रॅक्टरचं कुठं मुंडकं नेऊन राहिला जाऊ द्या ना. तुझ्या काही टाली काम राहीन का राजा. मी करालो एक करणं बाबा त्याच्यापेक्षा ते आपलं बैल बंडी सोड. बैल तरी आपल्या हे रे बैलांची हिशोबानं चालतील. हे नसन तर बैल बंडी घेऊन जायच्या. ट्रॅक्टर काही काढू नको फालतूचंच कसं आहे. जमलं तर जमलं अजून काही फालतूचा तू राहशील तू आता आला तर इकडे अकात नाही पाहिजे. बैल बंडी नाही लागन तर बैल नाही तरी आपले धुऱ्यानं मारून देशील तिकडे. चढते तेवढे मोकळे राहते. नाही तर गदे घेऊन जाणार आपले गदे रिकामे जाय. झुंबर मस्त शब्द तू गद्यावर गदे घेऊन जाय बसून काही विषय नाही देतो बा मी सोडून तुले.
अरे कुठं हो मावा गड्या फटे को गड्या फटे कोण नाही नेते गड्याचं काय खाणं आहे का नाही मावा ते बंडी घेऊन जा तुम्ही बैलबंडी हा बरोबर बैल हा लंबा तर नेऊन बांधून देतो हा बरोबर बैलबंडी काही सामान सामान नाही आता सांगून द्या मग नका मारलो बघतो. अरे मी करायला बरं ठीक आहे ना. ते गुरुजी येतील झुंबर हा शाळेचे गुरुजी येतील दोघे जण तर त्याला रस्ता दाखवतो बरोबर आपल्या वाडीचा जागा दिसन तर हा तसं तर टाईम आहे म्हणा त्याला फोन करते नसते पण समजा दिसले गेले तर बरोबर रस्ता दाखवतो ठीक आहे. हा अबे जगन गुरुजी येऊन आले म्हणते आपल्या शाळेचे हा गुरुजी येऊन आले म्हटलं का जेवण येऊ दे ना मटण जेवायला कोण नाही आहे बापा दहा कोसावून येते मटण जेवायचं आमंत्रण असू दे ना बात येते जेवायला कोण नाही आहे जेवण जो खाते तोच येते म्हणा जो नाही खाणार नाही आहे पण खाणारा कुठे येते आपल्याला काय करायला चला चला बंडीत जाऊ आपण बसून आपण मी सांगतो ते बंडी याला कुठे जमते जंबरले टाकलं चला चला मी आता मग चंद्राम बघायचं सांगा. झाबरू ते तांदूळ धुवून घ्या लागत नाही ते आता कांदा टाकला बस हा ते पिसं देऊन दे इकडे हा टमाटे गिमाटे चिरलाय बरोबर बरं हे मंडळी यायची आता नाही बरं जाऊ दे ना बाबा इथं ते याच्या अगोदर भाजी वरकून घ्या लागेल आपल्याला नाहीतर काय ते एक पीस दे पुरं अर्ध मटन तसंच काय होऊन जाते ते याच्या अगोदर भाजी वरकून घेऊ आपण पटकन. तू फक्त एक काम कर आपलं बिर्याणी आहे ना आपले पहिले नाही भाजी वगैरे घेतो मग बिर्याणी करतो हा तसं करतो मग दोन्ही चुला चालू आहे ना आपले हा. हे मला तर दिमाग लावलं राजे तुम्ही मला वाटलं होतं व्या म्हटलं हे एक पीस जर उरकवलं तर समजून चला की 22 जण आहे आपण 22 पीस एकाच याच्यात चालले जाते डबल 22 म्हणजे 2 किलो जाग्यावरच गयते ना हे मला तर दिमाग लावलं तुम्ही तिकडे ते गुतून टाकलं ते नाही का तितके हुशारात आपलं भाजी उरकून घेऊ आणि बस भाजीच बघायला लागते पहिले मग काय बिर्याणी मग होते बिर्याणीचं चिकन बिर्याणीच आहे ना आपली नाही. आता आपलं 5 किलो चिकन झालं समजा 5 किलोतला आपण 3 किलो चिकन बिर्याणी होऊन जाते 2 किलो त्या बुडेले त्या आपल्या डेनीला काय एलर्जी आहे म्हणते मटणाची तर ते समजा 2 किलोचं चिकन गावरान चिकन 2 किलोची भाजी आणि त्या 3 किलो आपलं मटण नाही असं होऊन जाते बरोबर उरकून जाते सबर काही वांधा नाही. घ्या तर रप्पा घ्या बरं तू मसाला घे इकडे पहिले मसाला टाकून दे आणि मग भाजी टाकून दे लवकर बघारून घेऊ आपण. जमली झाबरो झालं ना पाय बरं हा बिलकुल बिर्याणी झाली चिकन बिर्याणी तयार आणि भाजी झाली आता ते आवाज तो हा आता त्याला झाले असं मला तोडणं या म्हणा इकडे लवकर हा बस आता बिलकुल ओके पहिले बसून मग वाढतात. त्याचा भलता इलाज केला तुम्ही गरम पाण्याचा नाही इथं बिलकुल मुलाचाच नाही ठेवला बिलकुल बंदच ठेवलं हा म्हणजे काहीच पेनं गिनं काहीच नाही ठेवलं म्हटलं हे चांगलं केलं तुम्ही नाही तर त्याच्यातच लय गोंधळ होऊन जाय. बरे ते बरोबर मला माझ्या दिमागातच होतं ते मला वक्तातच कॅन्सल करायचं होतं हा कुठं ते पिदाडीपणा दारू पिदाडीपणा काही चांगलं नाही वाटत लेकरं राहते पाकरा राहते म्हातारे बुडे आहे हे आहे ते आहे म्हणून त्या झुमऱ्याला त्या पाहुण्याला सांगून दिलं तुम्हाला काय करायचं तिकडे करून या इकडे बिलकुल इथं नाही जमान इथं थंबाई घेऊ द्यायचं हा हे आपण ठरवलं आहे पहिले म्हणून त्याचा मुलाचा त्याचा तिकडे बहिरच म्हणून त्या झुमऱ्याला त्या पाहुण्याला सांगून दिलं तिकडे पहा तुमचं काय येतं आणि इकडे बिलकुल लाईनीत एकदम जेवा आणि बस करीसारखी कर करा नाही का हा तर म्हणून ते बरं झालं काय पदार्थ चांगले वाटत ते पोट्ट्या समोर रसम राहिलं मी जे आता तिला आवाज जोऱ्या ना आणि वाढ लवकर ताटा झन्नावून बिलकुल चालते बम तिकट भाजी बम बनवली तेच कशी बनली भाजी हा बिर्याणी भाजी बिर्याणीचा घम अशी राहिला झापरू काय बिर्याणी मसाला बोलता खतरनाक होता पण अरे बापा एक नंबर झाली चिकन बिर्याणी चावल आपला बासमती अरे या रस्सा डाल के बिलकुल त्याच्यात आता जरा कोयसाची एक वाप देऊन देतो एक कोयसा काढ बरं कोयसा थोडं त्याच्यावर तेल टाका लागलं त्याच्यात त्याला मग झाकण ठेवून एक वाप काढून घेतो झाली बिर्याणी बिलकुल चिकन दम बिर्याणी होऊन जाते मग ते देतो मग आवाज हो ओ या इकडे चला वाढले ताट वाढले या लवकर या बाबा कारण तर भलते टवकारले तयार होते वाटते हा निघाली लगे पायना कंदील मोठा बापा जेवणासारखा देऊन राहिला बापरे आबाजी पायना डॅनी आबाजी हा सब काळ्या टाकत देऊन राहिले. दोघं पाचे बेवडे तिकडे त्याच्या कानावर नाही गेला डबल आवाज दिले त्या झुमऱ्यान तो पाहुणा सरते म्हणा मग सरला माहिती नाही म्हणा हा पाय म्हणून असं काय टाकायचं म्हणून बरं झाले दोघं जण आहे सबंध जण मागच्या की देवदास राजा बायकोला ते ना देवदास का काय निराला लोटांगण खेळत गेलताना माहित नाही का मागच्या पार्टीत मग हे बरं केलं त्याला आवाज दोघायले झुंबरले त्या पाहुण्याले झुंबर ये इकडे वाढला ना ताट ये इकडे ये झुंबर अले शांताराम भाऊ जाऊ का नलमच खोली दे का पिसा आम्हाला त्या नल्यानं हद्द्या नको देऊ जास्त हद्द्या हा आम्हाला भाऊले आपल्या हा शेजाम भाऊले हा तर दानील दे दानील चाव दे घेते तो तशीच हद्दीत पोलीस सगळी जे पोतात त्याच्या मशीन आहे म्हणजे आहे ना दानी लय पाहिल्या कधील्या तुया काय पाहिलं पाय ना तू आता मशीन पाय कशी मशीन आहे इकडे तू पाहिजो टॉम्पलेट घेऊन नको पाहू बघता सकाळी हा हिशोबाने खाजो जरा असा नाही तर मशीन दिला 500 वसूल करतो 1000 वाढ गड्या शांताराम दे आता वाढ पात्र आण ताटा पेल टाकी आता उद्या आम्हाला भाकरी गिकरी
अरे शांताला मग आम्हाला तरी तरी मांदा तरी एकदम तरी घट एकदम आपली तेलाची पाहुणेवाल्यान मला पिसं जागा बरोबर ते का तुमच्या आता ना मस्त जमला आमचं मस्त आहे ना पाहुणे बा आता आम्हाला काही बिलकुल मस्त एक नंबर काम झालं ना एक का भाजीचा वास येऊन राहिला ना पाहुणे बा घम घम वास येऊन राहिला अले बापा नाकात असा वास घुसला का अले बापा काय भाजी नका ले बापा त्या पिसं बाई होते पण ते योगच नाही आला तुम्हाला म्हटलं उकळ घालण्याची जायची उकळची मजाच नाही आली आम्हाला. अरे काय झुंबर उकळ कुठं पाहतं उकडच्या मंगलाक्षीन तर कळावर झोपले ना कुठं उकळ उकळ करता करता रस्सा निरा चमचा हालते ना त्या गंजात. बरं केलं ते शांताराम ते मुलाचा नाही ठेवला एक पीस करता नाही. मारुती बसून जरा तू आता ये ना इकून शेजी बस ना इकून जागा आहे नातू बसला इथं आपला जगन आहे संकेत आहे बस ना इकूनच अरे हो रे गड्या मारुती बसून जा मग तू वाढतो ना आम्ही लारे आहे चेते आहे झाबरू आहे बस होऊन जाते आम्ही मग बसतो चौघ जण तुम्ही बसून जा तू बसून जा ना तुझी भाजी तयार आहे ना तुझी पनीर तयार आहे ना बाबा ते का पनीर कढई केला ना तुझ्यासाठी स्पेशल पनीर कढई बनवली ना मग बिलकुल राहायचं तुझ्यासाठी अलग ठेवला उद्या कढईत काढू काय करतो बस तुला काही बस बसून जा तू. नाही बसतो मी मग बसतो ना मी झाबरू आपण बसू ना सांग मग काही मला काही एवढी भूक नाही आहे सध्या मी नाश्ता करून आला मग जेवतो मी उद्या यायची पंगत उद्या मग बसून आपण सांग मग शांताराम भाऊ. तो बसतच नाही मायाल्याशिवाय त्याला माझ्याजवळच पाहिजे बसाले त्याला इकडे मग गोष्टी माष्टी करायला भेटते गोष्टीकडे साधत आहे त्याला घे ना मग काढ ना लवकर आता प्लेटा काढ ना चला रप्पा देऊन वाढून येईल. अरे पाण्याचे गिल्लास पहिले ठेवજો म्हटलं शांताराम लाऱ्या चेत्या तुम्ही पाण्याचे गिल्लास लावून दे ना बाबू पहिले म्हणजे कसं आहे ते ठसका गिसका जाते बरं पहिल्याच घासात ठसका लागते मग नाही लागत त्याच्यासाठी पहिलेच तू पाण्याचे गिल्लास ठेवून द्या घेऊन या इथं पहिलेच. करा चालू घ्या करा करा रे देवदास कर चालू करा कधीला बाजी करा चालू कर झुंबर हो घ्या सरपंच करा चालू कधी झालं सांगता बाजी भाजी तर एक नंबर केली राजा द्या शांताराम लाजवाब भाजी बाप अरे बाप एकच नंबर भलती बढिया मजा येऊन राहिली ते प्लेट सरको इकडे जराशी बिर्याणीची. अरे तो भात होय का शांताराम भाऊ भात असून तर इकडे देऊन दे ना तो भाताची पेल्याची इकडेच द्या ना. ते तर भात म्हणते का त्याले बिर्याणी म्हणा तर बिर्याणी चिकन बिर्याणी म्हणते ना का भाताशिवाय खाल्लंच काय तू दे त्याला शांताराम पाहू दे कशी चव असते बिर्याणीची तर पाय ना कशी गावरानी चिकनची बनवली ना त्यानं बिर्याणी शांताराम फेमस आहे ना बिर्याणी बनवाले मग पायानं जीवन त्याच्या हातची बिर्याणी खाल्ली नसन ना त्या कधी कंदिली आहे. यायची तर बाबा कुठंही चालूच राहते किची माझा बोक्यासारखंच काम आहे ना कायच्याही गोष्टीसाठी या दोघांचं कंदील बुड्याचं डॅनीचं नाही सरपंच साहेब यायचं म्हटलं कायच नातं आहे कायच नाही कुठंही बिलकुल यायची बिलकुल घासूनच राहायची दोघे जण एकमेकावर तलवार मजा आली पण नाही बढिया मस्त एक नंबर बनवला शांताराम कार्यक्रम एक नंबर मस्त शॉर्टकट मध्ये पार्टी त्या पेना गिनही ठेवलं नाही हे बरं केलं. मागच्या खेपी जरासं काम बघलं होतं माय काम बघलं होतं माय म्हणजे जशी तब्येत खराब झाली ती त्यानं बरोबर नाही ते चांगलंच नाही आहे ते घेणंच चांगलं नसते ते. आता हे कसं या झुंबऱ्याने पाहुणे आहे दोघं जण आज आपल्या बाकी सगळे नील आहे मस्त जमला गाड्या प्रोग्राम एक नंबर जमवला अरे बापा मस्त एकच नंबर मन लावून काम केलं. हो ना मग काय तर शांतारामचं काम म्हणजे त्याच्याच भरोशावर पण काम आहे पहा बरं कोणी ह्याच्यावर पदावरही नसून तो बिलकुल झट्टेच तेवढा मन लावून काम करते तो कोणतंही मन लावून बस गड्या शांताराम बोलतो मन बरं असं मजा आली का भाकर देतो जराशी इकडे भाकर जराशी बाजरीची भाकर मजा येऊन जराशी बाजरीच्या भाकरीत. संकेत चल द्या गप्पा चल दे आज कोणी दारू पेल नाही यायच्यात नाही दारू पेले बंबायला असतं पिसं खाले आपल्याला आता सबन खात्यावर पिसं काही शिल्लक नाही राहत आपल्या बापक्यात नाही राहिले पुरा चल दे झपा जाऊ फक्त नाही तर म्हणशील का मी सगळ्यात घेशील का पाहिजे ते बिर्याणी आहे तिकडे मस्त प्लेट बिर्याणी मारून घेऊ. चला आता लय टाइम होऊन राहिला मंडळी भेटू आता उद्याच्या नवीन एपिसोड मध्ये असं सहकार्य कसं काय झाली आमची पार्टी तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि लाईक शेअर करा बा. लाईक वर कसं आहे आम्हाला आता चालू झालं गेसिंग लागून राहिलं आमचं लाईक वर का कधीचा टाइम ठेवा म्हणून
तरी आता चालू द्या असाच आम्हाला उत्साह वाढवा. हा सबस्क्राईब करा. आता एवढा वेळ ठीक झाला ना, आता जास्त वेळ वाढवण्यात काही मजा नाही. बरोबर आहे ना. भेटू आता नवीन उद्याच्या व्हिडिओ. धन्यवाद पाहिल्याबद्दल.